जय भीम, नमो बुद्धाय. मी रुपाली जाधव, द ग्रेटेस्ट मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. 1917च्या कराराप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांच्या नोकरीत रुजू झाले होते. ते एका पारशाच्या हॉटेलात थांबले होते. बाबासाहेब अस्पृश्य आहेत हे कळले तेव्हा पारशी लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. आमचं बोर्डिंग बाटवलं, याला ठार मारा. वातावरण भयंकर तापलं होतं. बाबासाहेबांनी त्यांना विनंती केली की कृपा करून मला येथे आजच्या रात्री राहू द्या. पण तेवढ्याच रात्री बाबासाहेबांना रूम बाहेर काढण्यात आलं. बाबासाहेब बाहेर पडले व एका झाडाखाली बसले व त्यांच्या डोळ्यातनं अश्रू वाहू लागले आणि त्यांनी विचार केला की मी इतका उच्च शिक्षित असूनही लोक मला तुच्छ मानतात. माझा समाज तर अडाणी आहे, त्यांना किती हीन वागवलं जात असेल. कार्यालयातही जातीची माहिती झाल्यामुळे दीड दमडीचा एक चपरासी बाबासाहेबांना दुरून फायली देत होता. कार्यालयातून बाहेर जाण्यास बाबासाहेब जेव्हा निघत तेव्हा चटई उचलून ठेवली जात होती. नाईलाजाने पाण्या वाचून कासावीस झालेले बाबासाहेब जवळच्या सार्वजनिक वाचनालयात पाणी पिण्यासाठी जात असत. जातीयतेच्या भयानक वेदना त्यांनी सहन केल्या होत्या. म्हणूनच त्यांनी मनातून निर्धार केला, शिक्षणाला दलितांच्या जीवनात असे मूलगामी स्थान देणारे आणि शिक्षणाला औषध मानणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अनन्यसाधारण असे शिक्षण महर्षी होते. शिक्षण हा त्यांच्या आयुष्याचा ध्येयवाद झाला होता. ज्ञान हे त्यांच्या आयुष्याचे प्रयोजन झाले होते. विद्या ही त्यांच्या आयुष्याची साधना झाली होती. शिक्षण ही शक्तीची शक्ती होय, विद्या हे शस्त्राचे शस्त्र होय. त्यामुळेच बाबासाहेबांच्या समाजक्रांतीचा विचार हा शिक्षणापासून सुरू होतो. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या त्रिशरणातील शिक्षण हे प्रथम क्रमांकावर आहे. मानवतेला अपमानित करणारी आणि या देशाला पांगळी करणारी अन्याय समाज रचना उलथून टाकायचं असेल तर शिक्षण हे क्रांतीचं पहिलं पाऊल आहे असं बाबासाहेबांना वाटत होतं. त्यामुळे शिकापासून त्यांनी प्रारंभ केला, कारण संघटन आणि संघर्ष त्याशिवाय नाही. या देशात शिक्षणाअभावी शूद्र अतिशूद्रांचा कसा सर्वनाश झाला हे महात्मा फुल्यांनी सांगूनच ठेवलं आहे. म्हणूनच या अपमानाचा बदला बाबासाहेबांनी घेतला. तो असा, या जातीवादी समाज व्यवस्थेला बाबासाहेबांनी असं संविधान प्रदान केलं. अस्पृश्यतेच्या बदल्यात बाबासाहेबांनी या देशाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता दिली. बाबासाहेबांनी असं संविधान लिहिलं की जिथे सर्व समान होतात, सर्व नागरिकांना मूलभूत हक्क आणि कर्तव्य दिले जातात. स्त्रियांना शिक्षणाचा, मतदानाचा अधिकार, पोटगीचा अधिकार, मॅटर्निटी लिव्ह. पण त्याच संविधानाचा भारतीय लोकशाहीचा अपमान केला जातो. प्रजासत्ताक दिनी भाषणात जाणीवपूर्वक बाबासाहेबांचं नाव टाळलं जातं. जेव्हा जेव्हा भारताच्या संविधानाचा आणि बाबासाहेबांचा अपमान केला जातो तेव्हा फक्त बौद्ध समाज हा रस्त्यावर उतरतो आणि आंदोलने करतो. मग भारताचं संविधान हे फक्त बौद्धांचं आहे का, की बौद्धच फक्त भारतीय आहेत का, असा प्रश्न निर्माण होतो. भारतातील समाज व्यवस्थेने बाबासाहेबांना आणि संविधानाला एका जातीत बघितलं. काळ बदलला पण जाती तशाच राहिल्या. अन्याय करण्याची फक्त पद्धत बदलली. बाबासाहेबांनी जन्मापासूनच अस्पृश्यतेच्या वेदना भोगल्या. प्रत्येक ठिकाणी त्यांनी संघर्ष केला. पण आजही बाबासाहेबांना आणि संविधानाला जातीच्या चौकटीत बघणारे लोक आहेत. म्हणून जर देशाला वाचवायचं असेल तर या संविधानाला वाचवणं अत्यंत गरजेचं आहे.